आणि आता वळूयात राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे। सुरुवातीला पावसासंदर्भातल्या बातम्या। राज्यात वळव्याच्या पावसानं जोर धरलाय। अनेक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली। दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस कोकणात तसंच घाट माथ्यावरती मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यातील अनेक भागात मागील 2 दिवसांपासून पाऊस कोसळतोय। पावसानं मंगळवारी दाणात दाण उडवली होती। दरम्यान पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे हा पाऊस होतोय असंही हवामान विभागानं म्हटलंय। अधिक माहिती घेऊयात या संपूर्ण सध्याच्या स्थिती संदर्भात। येत्या काळामध्ये जुई मोठ्या प्रमाणात पाऊस असेल, 2 दिवस तरी पाऊस असेल असा अंदाज वर्तवला जातोय। नक्की ज्या पद्धतीचे सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेली चक्रीवाऱ्याची स्थिती म्हणून हा पाऊस होतोय की वळवाचा पाऊस आहे, काय अधिक माहिती? प्रज्ञा, जर आपण पाहायला गेलं तर मग वळवाचा पावसाचा अंदाज दर्शवला जातोय, कारण का जून महिन्याच्या आधीच ह्या पावसाला सुरुवात झालेली आहे। या पावसाने खरं तर पाहायला गेलं तर अनेक भागांमध्ये नुकसान देखील केलेलं आहे। मुख्य म्हणजे हवामान विभागाने अंदाज दर्शवला आहे की पुढील 2 दिवसांमध्ये हा पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे कोकणामध्ये हा पाऊस जास्ती करून पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। रायगड असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, या 2 ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। मुंबईमध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। खरं तर गेले 2 दिवस मुंबईकर चांगलाच पाऊस अनुभवत आहेत। जो कडाका उन्हाचा वाढला होता मुंबईमध्ये आणि राज्यभरामध्ये, तो कडाका आता कुठेतरी त्या कडाक्यापासून शांतता मुंबईकरांना मिळाली आहे। गारव्या हवेमध्ये थंडावा खरं तर जाणवू लागला आहे मुंबईकरांना। याचं कारण म्हणजे पावसाळा आधीच दाखल झालेला आहे मुंबईमध्ये आणि कोकणामध्ये देखील। त्यामुळे पुढचे 2 दिवस राज्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। विशेष मध्ये कोकणामध्ये देखील ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। अनेक ठिकाणी या पावसाने, वळवाच्या पावसाने खरं तर नुकसान देखील केलेलं आहे। होर्डिंग्स पडलेले आहेत, अनेक झाडं देखील उन्मळून पडलेली आहेत। मात्र असं असताना मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर मग मुंबईमध्ये जो पाऊस पडला गेले 2 दिवस, त्या 10 मिनिटाच्या पावसात देखील मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे अजून एक प्रश्न उपस्थित होतो की महानगरपालिकेने नेमकी कोणती कामं केली। मात्र हे नंतरचे मुद्दे झाले। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की 2 दिवस मुंबई आणि कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे निश्चितच सर्वांनी काळजी घेऊन योग्य ती पावलं उचलूनच घराबाहेर पडण्याचं देखील आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच त्यामुळे काळजी घेणं अर्थातच गरजेचं आहे। तुर्तास धन्यवाद जुई या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। 2 दिवसांपासून पावसाची संततधार या भागात आहेच। दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली। गेल्या काही काळापासून रत्नागिरीमध्ये अवकाळीच्या अनेक सरी कोसळत आहेत आणि पाऊस अखंड सुरू आहेच। मात्र त्यात आज दुपारनंतर जोर वाढेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। हिंगोली जिल्ह्यात मागील 5 ते 6 दिवसांपासून मान्सून पूर्व अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। काल रात्री झालेल्या पावसामुळे कळमनुरी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। तर पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण नाले तुंबलेले होते। नाल्यांचं घाणेरडं पाणी हे रस्त्यावरती आलं। कळमनुरी शहरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। पालिकेनं मान्सून पूर्व नाले सफाई केलेली नसल्यानं हे संपूर्ण गटाराचं पाणी रस्त्यावरती आल्याचं दिसतंय आणि त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय।